तर तिकडे धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा आता ठरलेला आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढणार असल्याचं यावेळेला समजतंय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती होत असल्याचं शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी माहिती देत सांगितलंय। शिवसेना भाजपची महायुती या जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलेली आहे। 55 जिल्हा परिषद त्यापैकी 23 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार अर्ज दाखल करत आहेत आणि पंचायत समिती 110 पैकी 51 ठिकाणी उमेदवार दाखल केली जात आहे। मला विश्वास आहे की 5 तारखेच्या निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातली सर्व मतदार जनता शिवसेना भाजपच्या उमेदवारांना मतदान करील आणि 7 तारखेच्या दिवशी निकालाच्या दिवशी ह्या जिल्हा परिषदवरती महायुतीचा भगवा फडक आपल्याला बघायला मिळेल। धाराशिवमध्येच घराणेशाहीचे आरोप झाल्यानंतर अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतलेली आहे अशी माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडून मिळतेय। अर्चना पाटील या भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत। अर्चना पाटील यांनी भाजपकडून तेर आणि केशेगाव या 2 गटांमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप झाले आणि त्यानंतर पक्षाच्या आदेशांनी त्यांनी माघार घेतल्याचं आता समजतंय। खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून काही निष्ठावंत कार्यकर्ते भडकल्याचं पाहायला मिळालं आणि या तोडफोडीचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजताच फुलंब्री काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। तिकीट वाटपातनं झालेल्या वादातनं संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार कल्याण काळेंच्या जनसंपर्क कार्यालयावर हल्ला चढवत मोठी तोडफोड केली। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमधली ही अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आल्यानं मराठवाड्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये आता मोठी खळबळ उडालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।